मित्र हो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ॲग्रीशास्त्रच्या प्लॅटफॉर्मवर. मी सुमित वानकडे. आज आपण ज्या शेतामध्ये आहे तिथे आपण पाहू शकता की इथे साधारणतः 3 ते 4 वर्षाची झाडे ही आहे आणि याला आपण आज बेसल डोसचं प्लॅनिंग करतो आहे. आणि बेसल डोसचं प्लॅनिंग करताना या बगीच्यामध्ये आपण खास करून खतांचं जे सिलेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण नोवाटेक प्रो 14-7-14 हा ग्रेड वापरला आहे. हा ग्रेड वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे हे खत सोडियम आणि क्लोराईड फ्री आहे आणि झाडाला अवेलेबल होण्यासाठी फार इझी होते. तसंच याच्यासोबत आपण वापरलेलं आहे ग्रिफिन. ग्रिफिन हे NPK कॉन्सर्शिया ज्याच्यामध्ये सगळे सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि अपटेकिंगसाठी खास हे खत आहे. ज्या पद्धतीने हे खत काम करते तर जिथे कुठे जमिनीमध्ये खतांचं फिक्सेशन झालेलं राहते किंवा जे खत अवेलेबल होण्यासाठी इझी झालं पाहिजे या अनुषंगाने आपण ग्रिफिन IPL बायोलॉजिकलचे याचा वापर करतो आहे. तसंच इथे आपण आणखी एक घटक ज्याचा वापर करतो आहे ते म्हणजे एक बायोस्टिम्युलंट आहे वंडर प्लस, जे ॲग्रोसेल कंपनीचं आहे, ज्याच्यामध्ये ह्युमिक, फुलविक आणि सीविड हे सर्व डेरिव्हेटिव्ज आहे आणि न्यूट्रियंटसुद्धा आहे. तर असा याचा सगळा ब्लेंड, याचं मिक्सचर, तसंच आपण इथे 14-35-14 सारखा ग्रेड ह्या सगळ्याचं कॉम्प्लेक्स बनवून इथे आपण प्रति झाड 650 ते 700 ग्रॅमचा डोस या झाडांसाठी बनवलेला आहे.